श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. प्रिय भक्ता, जर तुला देखील असेच माझे नवनवीन देवी स्वरूपी संदेश ऐकायचे असतील तर आत्ताच हा संदेश लाईक कर. आणि जर तुला माझ्या देवी शक्तींवरती अटूट विश्वास असेल तर कमेंट कर, हो देव मला तुमच्या देवी शक्तींवरती विश्वास आहे. प्रिय भक्ता, देव आज तुला म्हणत आहेत, आज तुला विश्वातून हा भाग्याचा संदेश मिळत आहे, कारण तू एक सद्गुरू आत्मा आहेस आणि तुझ्या आयुष्यात खूप अपेक्षित आणि संभाव्य बदल आता घडणार आहेत. पण त्याआधी तुझ्या प्रेम जीवनाशी निगडीत एक खूप मोठी घटना घडणार आहे. प्रिय भक्ता, यावेळी फक्त आणि फक्त तुझ्या आयुष्यात तुला आनंद पाहायला मिळणार आहे. त्याच प्रकारे तुझ्या आयुष्यात इतकं काही बदल घडेल जे पाहून तू आश्चर्यात पडशील आणि मला धन्यवाद म्हणशील. तुला जर सर्व काही तुझ्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर आज मला दुर्लक्ष न करता माझा संदेश पुढे नक्कीच ऐक. हा संदेश ऐकताच तू तुझ्या जीवनात नक्कीच सर्व क्षेत्रांमध्ये सक्षम व्यक्ती होऊन जाशील. त्यामुळे आज मला अजिबात दुर्लक्ष करू नको. प्रिय भक्ता, तुला हा संदेश कोणत्याही परिस्थितीत पूर्णपणे ऐकावा लागेल. कोणत्याही परिस्थितीत तू हा संदेश मध्ये सोडण्याची चूक करू नको. आता लगेच तू या संदेशाला लाईक कर, म्हणजे तुला हा संदेश मिळत जाईल. प्रिय भक्ता, गेल्या अनेक दिवसांपासून तुझ्या मनात अशांतता आहे. सतत तुझ्या मनात अनेक विचार चालू आहेत. तुझ्या आयुष्यात घडत असणाऱ्या घडामोडी यांमुळे तू अस्वस्थ झालेला आहेस. पण काळजी करू नको, मी आज तुला देत असलेला हा देवी संदेश तुझ्या सर्व चिंतेचा शेवट नक्कीच करून टाकणार आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता हे संदेश पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न कर. प्रिय भक्ता, एक गोष्ट लक्षात ठेव, तू पूर्णपणे जीवनात विजय प्राप्त करण्यासाठी जन्मलेला आहेस. तुझा निर्माण फक्त आणि फक्त विजय प्राप्त करण्यासाठी झाला आहे. मात्र त्याआधी नकारात्मक विचार मनामध्ये आणून सर्व गोष्टींचा पूर्णपणे नाश करणं सोड. आता काय झाले ते तुला स्पष्ट आहे, प्रदर्शित आता केले जाईल आणि ते तुला प्रगती नक्कीच देईल. आता तुझ्या आयुष्यात एक नवीन सर्वोत्तम मार्ग तुला दिसेल, एक सुरुवात जे सुरू होणार आहे. तुला अनेक संकटांनी सध्या घेरले आहे, पण त्या संकटांचा काळ संपत चालला आहे हे मला तुला आता सांगायचे होते. आता परिस्थिती चांगल्या प्रकारे बदलत आहे. आता तुला सत्याची ओळख लवकरच होईल. नियतीने ठरवलं आहे की आता अंतर तुझे कुतूहल शमवणार आहेस. खूप दिवसांपासून सत्याचा शोध घेत होतो, पण आता तुला त्या सत्याची नक्कीच जाणीव होईल. प्रिय भक्ता, तू खूप मौल्यवान जीवन जगायला आलेला आहेस. तू खरोखरच असा तपस्वी आहेस. या भौतिक जगात राहूनही कोणत्या तरी गोष्टीशी मूलभूतपणे संबंधित आहेस. अंतरिंद्रिय जग तुझ्या खऱ्या उत्पत्तीचे उगम्य स्थान कोठे आहे. म्हणूनच प्रिय भक्ता, तुझ्या मनामध्ये सतत अनेक विचार येत असतील तर ते विचार आणणे टाळ. आता सारखे आणि सतत नकारात्मक विचार करू नको. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या जीवनामध्ये सध्या ज्या काही घटना घडत आहेत त्या घटना घडण्याच्या मागे एक सर्वात मोठे कारण दडलेले आहे. आता तुझी क्षमता
कोणापासूनही लपून राहणार नाही. तुझी प्रगती पुढे ढकलली अजिबात जाणार नाही. खूप वेळ गेलेला तुझा यामध्ये आहे. तू खूप परीक्षांतून गेलेला आहेस, पण आता तुझ्यात जे काही आहे त्या भावनाही आहेत त्या समोर येतील आणि त्यांचे स्थान पूर्णत्व निर्माण होईल. प्रिय भक्ता, मला ठाऊक आहे की इतरांना मदत करण्याची तुझी भावना तुझ्या मनात नेहमीच वाढत राहिलेली आहे. मागील अनेक जन्मांपासून तू हेच कार्य करत आलेला आहेस. होय, तुझ्या आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात तुला दुःखाने घेरलेले आहे. तू बऱ्याच गोष्टी शिकल्या, पण हळूहळू तू मोठे झालेला आहेस आणि तुझा पाया मजबूत झाला. तू स्वतःला इतरांना शिकवू लागलास. प्रिय भक्ता, ही मदत तुझ्या शिरपेच्यात रुजलेली आहे. तुला नेहमीच कोणाचा तरी मदत व्हावी असे वाटते. जगात असे काहीतरी कर ज्यामुळे लोकांना फायदा होईल. तुझ्यात करुणा रुजलेली आहे. भावना उत्तम स्वरूपात स्थिरावलेली आहे. पण प्रिय भक्ता, तुला ती अजून समजून घ्यायची आहे. जेव्हा प्रत्यक्ष तुझी भावना मला ठाऊक आहे, त्यामुळे काळजी करू नको. आज मी पाठवलेला हा देवी स्वरूपी संदेश पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न कर. होय, मला हे देखील ठाऊक आहे की अनेक कालापासून तू प्रत्यक्ष जीवनात संकटांना सामोरे गेलेला आहेस. पण लक्षात ठेव, तुला जे काही मिळणार ते उत्तमच मिळणार, कारण तुझे प्रयत्न हे प्रामाणिक आहेत. प्रिय भक्ता, आता तुला एका मोठ्या गोष्टीचे महत्त्व समजेल. जर तुला अजूनही समजले नसेल तर तुला हा संदेश ऐकताच शेवटच्या क्षणी नक्कीच समजेल. तू एक प्रकारे ते प्रामाणिकपणे कार्य करत आहेस, त्याचे तुला फळ मिळणार आहे. ते कार्य कोणते आहे हे तुला व्हिडिओच्या या देवी स्वरूपी संदेशाच्या स्वरूपी शेवटला कळेल. तुला अजून या उपचाराचे महत्त्व कळले नाही. या उपचाराची प्रक्रिया जरी तुला माहिती आहे एवढीच की तुझ्या अवतारी मनाने अजून डोळे उघडले नाहीत ज्यातून तू पाहू शकतोस. हेच कारण आहे की तू तुझी मूळ ताकद ओळखू शकत नाहीस. तुझ्या चक्राच्या ध्रुवातून निर्माण होणारी शक्ती, तुझ्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांमधून जाणारी शक्ती, जी सतत बाहेर येण्यासाठी आतुर असते. प्रिय भक्ता, ज्या दिवशी तुला तुझी ताकद समजेल, तुझे बळ ज्या दिवशी तुला समजेल, त्या दिवशी तुला कळेल की हे अनंत आकाश किंवा अनंत विश्व किंवा काळाचा विजय स्तंभ तुला कोणत्या दिशेने घेऊन जाऊ इच्छित आहे. तो तुला कोणते संकेत देत आहे ते तुला काय कळवण्याचा प्रयत्न करत आहे. माझे प्रिय, माझ्या प्रेमळ भक्ता, तुझी क्षमता वाढत आहे. तुझे जीवन आता त्या दिव्य आत्म्यांमध्ये लिहिले जाईल जे स्वतःचे नशीब स्वतः ठरवतात. प्रिय भक्ता, तुला माझा हा देवी आशीर्वाद स्वीकारावा लागेलच, कारण जेव्हा तू हा देवी आशीर्वाद स्वीकारशील, जेव्हा तू आशीर्वादाची पुष्टी करशील, तेव्हाच तुला ऊर्जा क्षेत्र उघडता येईल. तेव्हाच तू मार्गावर पुढे जाण्यास सक्षम असतील. प्रिय भक्ता, तुला जर हा आशीर्वाद स्वीकारायचा असेल तर आत्ताच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब कर आणि हा देवी स्वरूपी संदेश अनेक भक्तांकडे शेअर कर. खात्री कर की तू त्वरित प्रगतीच्या मार्गावर जाण्यात उत्कृष्ट आहेस. तुला कोणत्याही प्रकारच्या विलंबनाची गरज अजिबात नाही. तुझे जीवन आश्चर्यकारकपणे
सकारात्मकरित्या चांगले होणार आहे. मार्ग आता तुला दिसणार आहेत. तुझ्या जीवनाचा संकल्प हा नक्कीच मला समजलेला आहे. त्यामुळे मी तुला हा देवी संदेश तुझ्यापर्यंत पोहोचवलेला आहे. त्यामुळे तुझी अमर्याद शक्ती ओळख आणि माझा संदेश ऐकण्याचा प्रयत्न कर. आता इथे तुझ्यासाठी काय फायदेशीर आहे आणि तिथे काय आहे जे तुझ्या जीवनाला योग्य गती, योग्य ऊर्जा, योग्य प्रकाश देत नाही, हे आता तू सध्या ओळख. प्रिय भक्ता, सहानुभूतीपूर्वी तुझ्या आयुष्याकडे पाहणे थांबव. तुझे जीवन आत्मविश्वासाने भरून टाक. कोणालाही काहीही सांग, याला कधीही घाबरू नको. मनात अशी भीती कधीही नसावी की जर तू तुझ्या मनातले बोललास तर तुझे एक प्रकारचे नुकसान होईल. ही मनामध्ये भीती नसून हे नुकसान आर्थिक असू शकते, ते सामाजिक प्रतिष्ठेचे असू देखील शकते, ते आधाराचे असू शकते किंवा ते नक्कीच प्रत्येक कार्याचे असू शकते. मानवी जीवनाचे प्रत्यक्ष एक मोठी चूक असते, ती म्हणजे कोणतेही कार्य करण्या अगोदर त्या कार्याबद्दल नकारात्मक विचार करणे. ही प्रगतीपासून तुला नक्कीच लांब नेऊ शकते. होय, या जीवनाचे सत्य जर तुला समजले असेल तर नक्कीच कमेंट कर, हो, मला जीवनाचे खरे सत्य आज नक्कीच समजले आहेत. प्रिय भक्ता, तुला कोणत्याही प्रकारच्या तोट्याची भीती यापुढे वाटू नये. तुझी संपूर्ण ऊर्जा तू सजीवांना कसे आकर्षित करू शकतो यातच प्रत्यक्ष असली पाहिजे. तुझं संपूर्ण उत्साह, तुला ती शक्ती कशी मिळवता येईल यात असली पाहिजे, जी स्वातंत्र्य तुझे घ्यावे. स्वातंत्र्याच्या दिशेने जीवन. तुला तुझ्या आयुष्यात स्वातंत्र्य मिळवायचे आहे. हे स्वातंत्र्य पूर्णपणे धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे. सामाजिकता आणि संपत्ती असावी. प्रिय भक्ता, तू कोणाच्याही समोर आर्थिक दृष्ट्या कमकुवत होता आता कामा नये. धार्मिक दृष्ट्या कोणीही तुला दडपडून टाकू नये. सामाजिक दृष्ट्या तुला कोणी पराभूत करू नये. नाहीतर या जगात असे अनेक प्रकारचे मनुष्य लोक आहेत जे इतरांना पराभूत करू पाहत आहेत. विविध प्रकारची भीती दाखवून त्यांचा गैरफायदा घेत आहेत. तुझा गैरफायदा घेणाऱ्यांना त्यांच्या नक्कीच वाईट कर्माचे फळ नक्कीच भोगावे लागेल. ते सुद्धा प्रत्यक्ष तुला देखील चांगल्या कर्माचे परिणाम नक्कीच आता काही वेळात दिसून येतील. प्रिय भक्ता, तू सुद्धा तुझी कमजोरी कोणत्याही प्रकारे कोणाला दाखवू नकोस. तुझ्यात थोडीशी कमजोरी आहे हे कोणालाही कळू देऊ नको. तू तुझं आयुष्य स्वतंत्रपणे जगायला हवं. पण जर कोणी तुला खूप वाईट रीतीने हरवण्याचा प्रयत्न सातत्याने केला, तुझ्यावर टीका केल्यावर जर तो प्रत्यक्ष तुला खाली पाडण्याचा प्रयत्न केला तर त्याला धडा कसा शिकवायचा याचा मार्ग मात्र नक्की शोध. बाकी मी तुझ्या प्रत्येक कार्यात पाठीशी आहे. त्यामुळे मी तुझे अजिबात नुकसान होऊ देणार नाही, यावरती प्रथम विश्वास ठेव. प्रिय भक्ता, आंतरिक करुणा तो संपूर्ण अनन्यता दुसऱ्याला धडा शिकवण्याच्या प्रतिक्रियेत तू त्या शब्द तुझ्या अहंकारात घेशील आणि तसे करता तू स्वतःचे नुकसान करशील. त्यामुळे असे वाटून देऊ नको की तू सर्वांपेक्षा कमजोर आहेस. प्रिय भक्ता, मी पाठवलेला देवी स्वरूपी संदेश तुझा किमतीचा वेळ देऊन जर इतका वेळ ऐकला असशील तर नक्कीच आत्ताच कमेंट कर, होय, मी तुमच्यासाठी देव
वेळ दिलेला आहे. प्रिय भक्ता, एक गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यात जे घडते ते कोणत्या ना कोणत्या कारणामुळेच घडते. तुला तुझ्या आता मनात फक्त तेच निर्माण करावे लागेल जे तुझ्या हिताचे आहे. तुला विचार करावा लागेल की तुला दुःख, निराशा आणि अपयशाकडे नेणारी प्रत्येक गोष्ट तुझ्याकडे का येऊ देऊ नका, असे विचारू येऊ देऊ नका. तुझ्याकडे ये. प्रिय भक्ता, पूर्णपणे आता वाईट गोष्टींचा, नकारात्मक गोष्टींचा त्याग कर. ज्या भावना निराशेने भरलेल्या आहेत, ज्या संधी गंध आहेत, ज्या तुझ्या प्रगतीला अडथळा देत आहेत, तेव्हा तुझी सवय नेहमी चांगले आणि आशावादी विचार ठेवण्याची असेल, तेव्हा तुझे मन नेहमी आनंदाने भरलेले असेल आणि तुला उत्साह, मग तू नक्कीच अधिक कार्य करू शकशील. तुला यश मिळेल. तुला दुःख आणि निराशेच्या मोहाचा सामना कधीच करावा लागणार नाही. प्रिय भक्ता, आता तुला माझ्यावरती विश्वास ठेवायचा आहे की तू आयुष्यात यापुढे कधीही नकारात्मक विचार व स्वतःला कमकुवत समजणार नाहीस. लक्षात ठेव, जे हवं आहे त्यापेक्षा दुप्पटच मिळणार. फक्त संयम ठेव आणि योग्य वेळ येण्याची वाट पहा. प्रिय भक्तांनो, असेच बाळूमामांचे प्रेमळ आणि दिव्य संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपले भक्तिमय यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व संदेश पूर्ण ऐकला असाल तर कमेंट करा. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं.